जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत करायचा, नंतर त्यांना बाजूला काढायचं, हे अगदी स्वच्छ आहे। बीजेपी का तो अच्छा वो पुराना खेल है, वो तोड़ो फोड़ो राज करो, तो शिंदे को भी तोड़ देंगे। म्हणजे कदाचित देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची गरज आहे आणि भाजप आपल्या स्वतःच्या गरजा सर्वात आधी लक्षात घेतं, हे इतिहासावरून तुम्हाला कळेल। मित्रपक्षाची गरज काय हे महत्त्वाचं नाही, भाजपची गरज काय हे महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार आता एकनाथ शिंदेना बाजूला व्हावं लागेल आणि फडणवीस बहुधा मुख्यमंत्री होतील। म्हणा की ते खरोखरच नाराज होते, कारण त्याची अपेक्षा असेल की भाजपने आपल्याला पुन्हा संधी द्यावी। एक लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जो भावनेच्या पलीकडे राजकारण करत असतो। म्हणजे लोकांना आपल्या बाजूला वळवायला ते धार्मिक भावना वापरतात, पण प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये, व्यावहारिक राजकारणामध्ये ते भावना बाजूला ठेवून सगळ्या खेळ्या खेळतात, हे लक्षात घ्या। त्यामुळे शिंदेचा जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत करायचा, नंतर त्यांना बाजूला काढायचं, हे अगदी स्वच्छ आहे। पण शिंदे हे भाजपमधून आलेले नाहीत, शिंदे आणि त्यांचे सहकारी हे शिवसेनेतून आलेले आहेत। शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली घडली आहे आणि शिवसेनेचा पाया हा भावनिक आहे, हे लक्षात घ्या। शिवसेनेतले नेते हे लॉजिकनुसार विचार करत नाहीत, तसे निर्णय घेत नाहीत, ते भावनिक विचार करतात। ते आपला वारसा, आपली शिकवण, आपला विचार वगैरे विचार करत बसतात। त्यामुळे यावेळी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून जे जे प्रयत्न त्यांच्या सहकार्यांनी केले ते सगळे प्रयत्न भावनिक होते। हे प्रयत्न करून आपण पाहू अमित शहा वागताच का, भावनिक ब्लॅकमेल भाजपला केलं तर काय आपल्या पदरात पडते हे पाहू, म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले। बघा, को तोड़ दिया। बीजेपी का तो अच्छा वो पुराना खेल है, वो तोड़ो फोड़ो राज करो, तो शिंदे को भी तोड़ देंगे, अजित पवार की पार्टी भी तोड़ देंगे वापस, उस पर क्या है। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माघारीबद्दल गेले 72 तास एकनाथ शिंदे नाराज होते। त्यांचे सहकारी, त्यांचे अनुयायी, त्यांचे शिवसैनिक हे आक्रमक म्हणून एनडीएचे म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आहेत। ते जो काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे। एकनाथ शिंदेचे जे शिवसैनिक जमलेले होते ते तर खूपच आक्रमक मूडमध्ये होते। भारतीय जनता पक्षाला खासगीत शिव्या घालत होते। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री बनायला हवेत असं ते पत्रकारांना सांगत होते। कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणत होते की मराठा असल्यामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हायला हवेत, त्यामुळेच त्यांचा दावा आहे। बीजेपी के कार्यकर्ता इस पे भी तैयार नहीं है राउत साहब कि भाई 2.5 साल का कोई फॉर्मूला हो। वो कहते हैं कि भाई मेहनत हमने की, खरबूजा कोई और खाए, ये कैसे संभव है। मेहनत तो की है, पार्टी तोड़ी हमारी, फिर शिंदे को मुख्यमंत्री बनाया, ये भी एक मेहनत ही थी। अब उनकी राजनीति उनको करने दो, हम उसके ऊपर बात नहीं करेंगे। लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यामुळे हे सरकार आलेलं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेनाच याचं श्रेय द्यायला हवं। दावा आहे त्यांचा तो एकनाथ शिंदेचाच आहे, दुसऱ्या कुणाचाही नाही। भाजपने हे मान्य करायला हवं असंही त्यांचे शिवसैनिक बजावत होते। पेपर लड़ा गया, चाहे वो लाडकी बहन योजना हो या कोई योजना हो, एकनाथ शिंदे ही चेहरा थे और पूरा मैंडेट उनको मिला। ऐसा नहीं होता है, एकनाथ शिंदे का चेहरा नहीं है। वही सीएम थे ना सर। तो क्या हो गया, सीएम हो गया तो सीएम हो गया। सीएम होना कोई बड़ी बात है क्या। मोदी शाह जी ने बनाया इसलिए सीएम बन गए, थोड़े अपने करतूत पर बने हैं। ये पार्टी तोड़ने के लिए मोदी और शाह ने मदद किया, पार्टी टूट गई। शिवसेना को नीचे दिखाना था, हाँ, मुख्यमंत्री बना दिया, उसमें कौन सी बड़ी बात है। तो जो निर्णय घेतील त्यामध्ये मी अडथळा नाही, मी अडथळा आणणार नाही, मी अडथळा निर्माण करणार नाही, मी कोणताही स्पीड ब्रेकर त्याला लावणार नाही। तो निर्णय मला मान्य आहे, त्या निर्णयानुसार मी काम करीन असं त्यांनी सपशेल सांगितलं। मित्रहो, समजा भारतीय जनता पक्षाने असं ठरवलं की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नाही, त्यांना हवं तर उपमुख्यमंत्री होऊ दे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना आम्ही घेऊ, त्यांची सोय लावू, तर एकनाथ शिंदे काय करतील। मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन मी तुमच्या सरकारमध्ये सामील होणार नाही, बाहेर बसीन आणि योग्य वेळी निर्णय घेईन असं म्हणण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये नाही, हे लक्षात घ्या। अजिबात नाही। एकनाथ शिंदे स्वतःला किती मी झुंजार आहे, मी वाघ आहे, मी सिंह आहे वगैरे म्हणाले तरी सुद्धा भाजपला आव्हान देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही। कारण मुळात त्यांनी जे बंड केलं 2.5 वर्षापूर्वी ते सुद्धा भाजपच्या कृपेने केलेलं आहे। ते इथून सुरतला गेले, सुरतहून आसामला गेले आणि गोव्याला गेले। तिन्ही राज्य जी आहेत तिथे भाजपचं सरकार आहे। त्या भाजप सरकारने त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टीम उभी केली, साधन सामुग्री पाहिजे ती उभी केली, तेव्हा एकनाथ शिंदेंचं बंड होऊ शकलं। एकनाथ शिंदेंचं तथाकथित बंड हे भाजपच्या कृपाछत्राखाली झालेलं आहे। आज जर भाजपने त्यांना म्हटलं की तुम्ही बाजूला व्हा, तुम्हाला जे करायचं ते करा, कारण भाजपला आता खरंच काही गरज नाही एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची सुद्धा। लक्षात घ्या, 132 आमदार भाजपचे स्वतःच्या बळावर निवडून आलेले आहेत, म्हणजे केवळ त्यांना 13 आमदार पाहिजेत। हे 13 आमदार कोण आहे। एकनाथ शिंदेच्या 55 आमदारांमध्ये किमान 10 आमदार असे आहेत की जे पूर्वीचे भाजपवाले आहेत। अजित पवारांच्या निवडून आलेल्या 41 आमदारांमध्ये किमान 5 आमदार असे आहेत की जे पूर्वीचे भाजपवाले आहेत। हे 15 आमदार काढले ना तरी सुद्धा भाजपचा 145चा म्हणजे बहुमताचा कोटा पूर्ण होऊ शकतो। त्यामुळे एकनाथ शिंदे काहीच करू शकलेला पाठिंबा आहे असं सांगून टाकलंय आणि आपला मार्ग मोकळा केलेला आहे। एकनाथ शिंदेचे सहकारी अजून झुंजतायत। एक लक्षात घ्या मात्र,
एकनाथ शिंदेविषयी मला सहानुभूती वाटते, कारण त्यांनी मुख्यमंत्रीपदातून 2.5 वर्षात जे केलं त्यामध्ये त्यांनी कौशल्य दाखवलं, हे मान्य करायला पाहिजे. एकनाथ शिंदेची प्रतिमा गद्दार अशी होती, गद्दार आहेतच ते, पण गद्दार असून सुद्धा त्यांनी 2.5 वर्षामध्ये उत्तरार्धामध्ये आपली प्रतिमा बदलली. त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. ते लाडक्या बहिणींचे भाऊ झाले. ते गावागावा शहरामध्ये जायला लागले. लोकांमध्ये जाणारे आपण मुख्यमंत्री आहोत अशी त्यांनी प्रतिमा तयार केली, हे लक्षात घ्या. आपली खलनायकी जी प्रतिमा होती, आपली कलंकित जी प्रतिमा होती. पण एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेला आले, त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात टेन्शन नव्हतं. काल जर तुम्ही पाहिलं असेल तर राजभवनामध्ये एकनाथ शिंदे अस्वस्थ दिसत होते, टेन्स दिसत होते. त्याआधी ते 26/11च्या शहीदांना श्रद्धांजली व्हायला गेले, तिथेही ते अस्वस्थ दिसत होते, काही बोलायच्या मूडमध्ये होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशीही ती धड बोलले नाहीत, त्यामुळे तीही बातमी झाली. पण आज पत्रकार परिषदेत त्यांचा मूड अत्यंत रिलॅक्स असा होता. माणसाला काही प्रश्न पडावेत, जटिल प्रश्न पडावेत, आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर माणसाचा मूड जसा रिलॅक्स होतो, चेहऱ्यावर एक मोकळीक दिसते, तशी मोकळीक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ते अत्यंत फ्रेश दिसत होते. आत्ता स्नान करून आलेली एक असं वाटत होतं. म्हणजे आता मी अत्यंत फ्रेश आहे, माझ्यावर कसलाही दबाव नाही, हे त्यांना आवर्जून दाखवून द्यायचं होतं, आणि त्यांनी ते पहिल्या क्षणातच एस्टॅब्लिश केलं. एका अर्थाने एकनाथ शिंदे यांची ही शेवटची पत्रकार परिषद होती, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून किंवा आधीच्या कारकिर्दीविषयी बोलायला. त्यामुळे ही निरोपाची पत्रकार परिषद असल्याप्रमाणेच ते सुरुवातीपासून बोलत होते. माझा संबंध कसा सामान्य माणसांशी आहे, मी सीएम असलो तरी कॉमन मॅनचा प्रतिनिधी आहे, ते आवर्जून सांगत होते. लोकांचा सीएम आहे मी लोकांचा माणूस आहे, लोकातला माणूस आहे, मी कसलंही अवडंबर केलं नाही, हे त्यांनी सुरुवातीलाच एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. आणि मग आपल्या सरकारने काय काय कामगिरी केली, कोणत्या कोणत्या योजना आणल्या, मी लोकांशी कसा जोडलेला होतो, वैद्यकीय मदत लोकांना कशी केली, हा सगळा आढावा त्यांनी घेतला. खरं तर परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये यातले काही मुद्दे ते बोलले होते, जेव्हा तिघजण एकत्र होते, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार. विजयानंतरची पहिली पत्रकार परिषद, त्यामध्ये काही बोलले होते मुद्दे, कल्याणकारी योजना वगैरे, पण थोडीशी पुनरावृत्ती त्यांनी केली. आणि आपण अत्यंत समाधानी आहोत, लक्षात घ्या, समाधानी आहोत, अंडरलाईन करा समाधानी, हे सांगायला ते विसरले नाहीत. कारण गेले 2 दिवस ते नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या, त्यांचे सहकारी नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या, आणि एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे अशाही बातम्या होत होत्या. त्यामुळे आपण नाराज नाही असं सांगणं त्यांना आवश्यक वाटत असावं, किंवा तसं तुम्ही सांगितलं पाहिजे असा दबाव त्यांच्यावर दिल्लीतून आला असावा. कारण लक्षात घ्या, अजूनही नव्या सरकारचा मुख्यमंत्री जाहीर झालेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक अजून जाहीर झालेली नाही आहे, ती बैठक अजून बोलवण्यात आलेली नाही आहे. बैठक बोलवल्यावर नेता निवडला जाईल. हा नेता कोण आहे हेही अजून जाहीर झालेलं नाही. आधी शिंदेंचा प्रश्न सोडवूया, शिंदेंची नाराजी दूर करूया, आणि लोकांपर्यंत तसा संदेश पोचवूया, मग भाजपचा प्रश्न सोडूया, असं नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ठरवलेलं असावं. त्यामुळे आपण समाधानी आहोत, 2.5 वर्षाच्या कारभारावर अत्यंत शांत जात आहोत, हा संदेश एकनाथ शिंदेंनी दिला. आणि जे मी सुरुवातीला सांगितलं ते त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सर्वोच्च नेते आहेत, ते मुख्यमंत्री पदाबाबत जो काही निर्णय घेतील, 2-3दा त्यांनी भाजपचा उल्लेख केला आणि यावरून भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट केलं त्यांनी.